तमाशामुळे आम्हाला देव समजले. काय काय लोक आताची आहेत ना, म्हणजे आम्ही नाव घेत नाही, परंतु काय काय लोक तमाशा कलावंताला तुच्छ मानतात. लावण्याला प्राधान्य देतात, कला केंद्राला प्राधान्य देतात, ऑर्केस्ट्राला प्राधान्य देतात, पण लोकनाट्याला एवढं प्राधान्य मिळत नाही. आजकाल मॉडेल पाहिजे फक्त त्यांना. आमचे सगळे कला करणार नाहीत. आता मागे एक व्हिडिओ आला होता बघा, कुठल्या तरी कीर्तनकारांनी काढलो, तमाशामुळे आम्हाला देव समजले. बघा हाय माझ्याकडे व्हिडिओ आहे. कुठल्या तरी कीर्तनकार तमाशामुळे, तमाशा हा असा होता की समाज प्रबोधन करण्यासाठी होता. आमच्या ते आर पाटलांनी पंढरपूरमध्ये बसून कार्यक्रम बघितला, कुणाला माहीत नाही, गपचूप आले होते. त्यावेळेला ते गृहमंत्री होते. तमाशावर प्रेम असणारे आर पाटील तुम्हाला सांगतो. परत हे कोण काय तुला पुरस्कार दिलेला विलासराव देशमुख. तमाशा भरपूर प्रेम असणार, म्हणजे तमाशा कलेवर. विठाबाई काय काय लोक आताची आहेत ना, म्हणजे आम्ही नाव घेत नाही, परंतु काय काय लोक तमाशा कलावंताला तुच्छ मानतात. लावण्याला प्राधान्य देतात, कला केंद्राला प्राधान्य देतात, ऑर्केस्ट्राला प्राधान्य देतात, पण लोकनाट्याला एवढं प्राधान्य मिळत नाही. अमेरिकेतून सगळे जाऊन आले, लावण्या जाऊन आल्या, तुम्हाला सांगते कलापथक जाऊन आलं, कला केंद्र जाऊन आलं, परंतु हे लोकनाट्याला आम्हाला अमेरिकेपर्यंत जाऊन नाही दिलं. आजकाल मॉडेल पाहिजे फक्त त्यांना. आमचे सगळे कला करणार नाहीत. चोरले तमाशातच युद्ध झाले होते. ते किती साली युद्ध? 1962ला चीन आणि भारताचं युद्ध चालू. हां, त्याच्यामुळं त्यांना एक मिलिटरी लोकांना एक शांतता, मनोरंजन म्हणून आमचा 14 दिवस तमाशा होता. 14 दिवस आणि माणसं फक्त 12 का 13च. 4-5 लेडीज, 4-5 कलाकार. मग का जिथं ते छावण्या असं छावण्या. आता हे कसं आहे, पिंपरी चिंचवड वेगळं, काय ते स्वारगेट वेगळं, कॅम्प असायचे वेगवेगळ्या ठिकाणी, असे प्रत्येक ठिकाणी कॅम्प. मग जो मराठी कॅम्प असेल तिथं मराठी तमाशा, आणि जिथं हिंदी असेल तिथं हिंदी. आम्ही मुंबईची केळेवाली वगैरे केलं, हिंदी वगनाट्य हिंदी केले, गणगवण हिंदी केली. आणि जिथं मराठी असेल तिथं चंद्रमोहन म्हणून वगनाट्य होतं, ते केलेले. त्या टायमाला माझ्या आईबरोबर, माझ्या आईचं नाव होतं ना, विठा भाऊ मग नारायणगावकर, ही माझी आई. शर्माजी कॅप्टन होते, त्यांचा फार कलेवर जीव होता. त्यांनी 14 दिवस आम्हाला इतकं सांभाळलं, म्हणजे प्रत्येक त्यांचे ते सूत्रधार होते, म्हणजे त्यांना न्यायला आणायला आम्हाला सोडायला. त्याने एकच गाणं माझ्या आईचं आवडलं. कधी आई म्हणायची, कधी मी म्हणायचे, लग जा गले, लग जा गले हे फिर हसी ये रात हो न हो, शायद इस जन्म में मुलाकात हो न हो. हे गाणं त्यांना आवडलं. त्यांनी त्या टायमाला इतकं बक्षीस असं दिलं होतं आम्हाला कॅप्टनने ह्या गाण्याला. म्हणजे परत आम्ही तिकडे जाऊ शकत नाही. त्या तिथं लई म्हणजे लई सांभाळलं आम्हाला. रेल्वेमध्ये प्रवास, तेव्हा वाद्य काय, एक ढोलकी, एक हलगी, बरं का, आणि पेटी. रेल्वेमध्ये थंडी कोट द्यायची आम्हाला घालायला. बर्फात होतो आम्ही, बर्फात.